जळगाव जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आज अखेर निर्णायक बिगुल वाजला आहे। सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई शेख यांनी थेट आरपारची भूमिका घेत जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भाईकर यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडे जळजळीत निवेदन सादर केले। जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत वसीम शेख यांनी स्पष्ट इशारा दिला की जळगावच्या जनतेच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता सोडले जाणार नाही। चौकशी होईपर्यंत आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत ही लढाई थांबणार नाही। या निवेदनात जिल्ह्यातील रुग्णांची होत असलेली परवड, अपुरी सुविधा, औषधांचा तुटवडा आणि प्रशासनाची निष्क्रियता यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला। विशेष म्हणजे आरोग्य विभागातील कथित भ्रष्टाचाराचा पंचनामा करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले। मंत्री प्रकाशजी आंबेडकर यांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील अनेक गंभीर मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली। सामान्य रुग्णांना मूलभूत सेवा मिळत नसल्याची बाब अधोरेखित करत वसीम शेख यांनी आरोग्य क्षेत्रात पारदर्शकता आणि सुधारणा घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला। या प्रकरणाची चौकशी सुरू होताच संबंधित अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जळगावच्या आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात सुरू झालेली ही लढाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी वसीम शेख, सामाजिक कार्यकर्ता रावेर। मी वारंवार सहा महिन्यापासून जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी असेल, सीओ मॅडम यांना मी निवेदन दिला, तहसीलदार साहेबांना रावेरमध्ये निवेदन दिला, त्यानंतर मी जिल्हाधिकारी महोदयाला विनंती केली। परंतु आमचे जे जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी आहे सचिन भाईकर यांचा भ्रष्टाचार इतका वाढलेला आहे की जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा खतऱ्यात आलेली आहे। मी काल संभाजीनगर येथे आमचे राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना मी एक निवेदन दिला आणि त्यांना सुद्धा मागणी केली की आपण साहेब हे भ्रष्ट अधिकाऱ्यावर लवकरात लवकर यांची चौकशी करून कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला एक चांगला अधिकारी इथे तुम्ही जळगावमध्ये द्या, ज्यामुळे आमचे जळगाव जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था दुरुस्त होऊ शकते। कारण आता तुम्ही बघू शकता पालगारखेडा येथे एक घटना घडलेली, ते घटनाचा मुख्य जिम्मेदार सचिन भाईकर साहेब आहे। त्यानंतर रावेरमध्ये एकाकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव घ्यायचा, दुसऱ्याकडे भ्रष्टाचार करायचा। तिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नावानं 2 उपकेंद्र सुरू केलेले होते, परंतु 3 वर्ष ते उपकेंद्रामध्ये ऑनलाईन पद्धतीनं पगार काढायचे, पगार घ्यायचे आणि पूर्णपणे 3 वर्ष भ्रष्टाचार झाला। जेव्हा मी व्हिडिओ काढले, मी आवाज उचलली, त्यानंतर त्यांना ते दवाखाने सुरू केले। असे प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे घोर सचिन भाईकर जे आहे, एक महिलांनी त्यांची तक्रार दिली पण आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही। नाशिककडून एक पत्र निघालेलं आहे की सचिन भाईकरची तत्काळ चौकशी करून त्यांची बदली करावी, पण आजपर्यंत त्यांची बदली झालेली नाही। एक महिलांनी तक्रार दिली, त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जळगावमध्ये आंदोलन केले, परंतु सचिन भाईकर तो डायरेक्ट खुलेआम सांगतो की माझ्यावर मोठे मोठे हात आहे, माझ्या कोणीही काय बिघाडू शकत नाही। साहेब, जर एक मोठा अधिकारी असे सांगत असेल तर आम्ही गोरगरीब लोकांनी न्याय कुठे न्यायचा आणि आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना कुठे जायचा? मी म्हणून आमचे मंत्री महोदयाला विनंती करतो की आपण लवकरच सचिन भाईकरचा जे काही असेल तुमच्या हातात घेऊन तुमची पद्धती तुम्ही त्याची तत्काळ चौकशी करा आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून तुम्ही त्याला पदमुक्त करा। आणि आम्हाला जळगावमध्ये जर हे सचिन भाईकरची अशी नाराजी आहे जळगाव जिल्ह्याच्या लोकांमध्ये, सचिन भाईकर विरोधात गैरा अफवा पसरलेली आहे, तुम्ही सचिन भाईकरची लवकर बदली करा आणि चांगला अधिकारी आम्हाला द्या। जर आम्हाला चांगला अधिकारी नाही भेटला साहेब, तर आम्ही तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये येऊन एक मोठा आंदोलन उभा करणार आहे आणि लवकरात मी जिल्हा अधिकारी साहेबांची सुद्धा भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे। लवकरात लवकर याच्यावर कारवाई करून आम्हाला चांगला अधिकारी द्या, एवढा सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।